बीएमसीच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मुंबईत राजकीय वक्तृत्वाचा भडका उडाला आहे। शिंदे गटातील निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे। दरम्यान शिवसेना नेते सचिन पडवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या सैन्याने आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीत फेरफार केला आणि आता त्यांनाही असेच परिणाम होण्याची भीती आहे। म्हणूनच नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे। स्थलांतराबद्दल ते काय म्हणाले? उद्धव गटातील नगरसेवक आणि बीएमसी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 206 चे विजेते शिवसेना नेते सचिन पडवळ म्हणाले की ही लढाई सोपी नव्हती। आम्ही 4 वर्षे नगरसेवक नव्हतो। या काळात निवडणुका झाल्या नाहीत आणि भाजप किंवा शिवसेनेतील लोकांना त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपये मिळाले, असे ते पुढे म्हणाले। तरीही आम्ही अथक परिश्रम केले आणि जिंकलो। मराठी, उत्तर भारतीय, बिहारी, दक्षिण भारतीय, हिंदू आणि मुस्लिम या सर्वांनी आमच्या विजयात आम्हाला साथ दिली। हे पाहून मी म्हणेन की जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर लोक तुम्हाला नक्कीच मतदान करतील। सचिन पडवळ यांनी निवडणुकीत अपवादात्मक कामगिरी केली। त्यांना 12,989 मते मिळाली। त्यांनी असे सांगून काही सस्पेन्स निर्माण केला की जोपर्यंत कोणी महापौर होत नाही तोपर्यंत भाजपकडे महापौर असेल असे म्हणणे योग्य ठरणार नाही। अजूनही जर आणि पण आहे का? शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेच्या युतीला 227 सदस्यीय बीएमसीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले, ज्यामध्ये भाजपला 89 जागा मिळाल्या आणि शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या। शिवसेना उद्धव ठाकरे यांनी 65 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 24 जागांवर समाधान मानावे लागले। याशिवाय राज ठाकरेंच्या मनसेला फक्त 6 जागा, आयएमआयला 8 जागा आणि शरद पवारांच्या पक्षाला 1 जागा मिळाली।